तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पहिल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये, जिथं मी प्रॉपर स्क्रिप्ट करून तुमच्याशी शेअर करणार आहे विलेज लाईफ विथ द विशाल. इथं पाठीमागं आपलं घर आहे, इथं टेम्पो आहे, इकडं रॉकी बांधला आहे आणि आपल्याला पोचायचं आहे त्या तिथे डोंगरावरती. झूम करून दाखवतो, ते दिसते मंदिर तिथं. घरापासून ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही एन्जॉय करा, शेवटपर्यंत बनून राहा, जाऊ नका सोडून. आपलं घर राहिलं पाठीमागं आणि इथून प्रवासाला सुरू. तर थोडंसं हेअरकट केलंय, थोडंसं न्यू काहीतरी असलं पाहिजे ना आयुष्यात. तर त्यासाठी दूध वगैरे टाकून आज लवकर आलोय. आयुष्यात जे काय करताय, जसं काय करताय, आनंद घेणं लय गरजेचं आहे. बाय द वे, इथं माझी पहिली रील मी शूट केली होती. ऊस तेव्हा छोटा होता. ते नाही का, आयुष्यात कोणी असो किंवा नसो, आयुष्यात हिरवळ असली पाहिजे. तर इकडून आणि इकडं, तर तो हा व्हिडिओ इथून माझा व्हायरल झाला होता आणि तुम्ही सगळे लोक मला ओळखताय तिथून. बाय द वे, हे सांगणं गरजेचं होतं, मला वाटलं सांगावं. चला जर्नीला सुरुवात करूयात. बाय द वे, चिक्कल खूप जबरदस्त आहे. तुम्हाला आता ना व्ह्यू दाखवतो. इकडं गाडी गेली आहे आणि इकडं आपण पाठीमागं या साईडला नारळ आहे, इकडं अख्खा रस्ता आहे आणि आपण चाललोय. म्हणजे ड्रीम कम ट्रू वाला सीन आहे. कधी कल्पना पण केली नव्हती की एवढं छान आयुष्य जगायला मिळेल. नारळ बघा किती व्यवस्थित दिसत आहेत. गावाकडचा हापसा, याला आपण पंप म्हणतो. आणि एकंदरीत छान आयुष्य. काय ना, पुण्या मुंबईमध्ये जशी घरं आहेत, आजकाल गावालाही तशीच राहायला लागलेत. लोकांना वाटतं की कशाला आपण साध्या घरात राहायचं. पाहू शकता आपण इकडे, म्हणजे जुनं असं काही राहिलंच नाही. सगळ्या गोष्टी अशा बदलल्यात. इकडं मका, जो आपण एकदम चवीने खातो. आणि प्रवासाला सुरुवात. बाय द वे, बाळूमामाचं मंदिर दाखवतो. ते बाळूमामाचं मंदिर आहे आणि इथून आपण प्रवासाला सुरुवात करतोय. आपल्याला त्या तिथे वरती डोंगरावरती पोचायचं आहे. तर मग एक थोडा वेळ लागेल, तोपर्यंत जाऊयात. थोडा दम लागतोय, खूप दिवसानंतर चालतोय ना, एवढं कधी चाललो नाही. आणि तुमचा सपोर्ट असेल ना, तर मी रोज नाही पण विकेंडमध्ये 3 दिवस तर ट्राय करेल की तुम्हाला छान निसर्ग दाखवावा. तुमच्यासोबत थोडंसं मी पण एक्सप्लोअर करेल. चिखल जरा जास्त आहे. आता इकडं हा क्राऊड दिसतोय ना, आता हे बघा, आता इथं पाठीमागं मुळं आहे आणि लोकांची कामं चालू आहेत आणि आपल्याला पोचायचं तिथं वरती. इथून गेली आपण प्रवासाची सुरुवात. आता इथून जंगल लागणार आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. इथं थोडीशी वाटते की जंगल भयानक आहे. हातामध्ये सेल्फी स्टिक आहे, तर याने काय नाही होणार, पण तरी पण निसर्ग एकदम भयानक आहे. वातावरण पण भयानक. जर बिबट्या घावला ना, तर सगळ्या पुंगळ्या टाईट होतील. ट्रेकिंगच बाहेर निघेल सगळी. पण ठीक आहे, आपलं जर देवाने एवढंच आयुष्य ठेवलं असेल तर तेवढंच. पण घाबरायचं नाही. भिऊ जगण्यापेक्षा जेवढं आयुष्य जगतोय ना, तेवढं असं वाघासारखं जगायचं. बाय द वे, वाघ म्हणता दिसला ना, तर सगळे हवाच बाहेर निघणार आहे. काय तर ॲडव्हेंचर करायचंय. जिकडं जाईल तिकडं जंगल आहे. भयानक विषय सगळा. आता इथं माणूस काय बघायला पण नाही आणि आपण एकटेच आहोत. म्हणजे लिटरली एकदम विषय खोल. आणि हे असं आयुष्यच आपल्याला पाहिजे. मी ॲक्च्युली माणसांच्या गराड्यातनं, मला ना थोडंसं मी म्हणू शकता की मी स्टबन आहे. आपल्याला निसर्ग जवळ आहे माणसांपेक्षा. आणि प्रवासाला सुरुवात खूप वर्षापासूनची इच्छा होती की काहीतरी असं वेगळं करायचं. तुफानी करते, पण एवढं नको तुफानी व्हायला. असं काहीतरी बघितलं की फाटून हातात येईल. मॅन वर्सेस वाईल्डची फिलिंग यायला लागली. जसं माणसात म्हणजे जंगलात अडकलोय आणि लांब लांबपर्यंत माणसं नाही. आता इकडं आल्यानंतर हे असं काय काय दिसणारच ना. हे बघा काय
असो, आपल्याकडे सरकारी हत्यार आहेत 2. एक तर समोरचा तरी जाईल, नाही तर आपण तरी जाऊ, घाबरायचं नाही. म्हणजे खतरनाकच एकदम. कल्पना पण नव्हती केली, अख्खं असं उभं चढायला लागतंय. आपण डिस्कवरीमध्ये बघतो ना, त्या काय ते मॅन वर्सेस वाईल्डचा कोण तो बेअर ग्रिल्स आहे कोणीतरी, मला नाव नाही माहिती, आणि तसा फील होतो एकदम भयानक. इथून जर पडलो ना तर 2 तास माणसं पण नाही गावायची. तुम्हाला गंमत दाखवतो. 2 तास हा खाली बघा डोंगर, 2 तास या खड्ड्यातलं सोडून वरती आलोय. व्ह्यू दाखवतो, व्ह्यू बघा. हा व्ह्यू आहे, दिसते ना. कसं भयानक चित्र. थोडंसं राहिलंय. आईला काय भयानक. मंदिर तिकडे आणि हे पण इथे. ऐका नजारा बघा, नजारा. बाय द वे ते आपलं घर आहे. आपण तिथून आलोय. ते निळं शहर दिसते का, ते आपलं घर आहे. गराड्यात ना खरं खर्च्या जंगलात. बेअर ग्रिल्स जसं मॅन वर्सेस वाईल्डचं असतं ना, तसा फील येतोय. कोणीच नाही आहे माणूस, फक्त जंगल आणि मी. भारी वाटतंय. पण लोक म्हणतात एवढी धावपळ करून करायचं काय. ही धावपळ सगळी याच्यासाठीच, आयुष्यात फक्त शांतता व्हायची. 2 तास चालून आलोय ना, डोंगर चढून आलोय. एका मिनिटात थकवा असा पळून गेला. आपण आहे ना थोडंसं वेगळा विषय. आपल्याला माणसांपेक्षा ना निसर्गाला प्रिय आहे. निसर्गाला काय दिलं नाही तरी चालेल, तो आपल्याला प्रेम देतो. माणसांना किती जीव लावला ना तरी ती डोक्यावरती धार सोडून जाणार आहेत. त्यापेक्षा स्वतःसोबत राहा, निसर्गासोबत राहा आणि आयुष्य जगा. मी ना आता माणसांच्या गराड्यापासून खूप लांब आहे. या साईडला एक गाव आहे, इकडे दिसतं आपल्याला पाठीमागं. इकडे एक गाव आहे. मी आता डोंगरावरती आहे. हा मध्ये डोंगर आहे, या साईडला मंदिर आहे गावाच्या वेशीचं, आणि इकडच्या साईडला दुसरं गाव आहे. म्हणजे मी गावाच्या बाउंड्रीवर आहे. ते पिक्चरमध्ये नाही का, ह्याला गाड त्याला गाड, तिकडे ह्याला गाड इकडे ह्याला गाड आहे. कोणाला लोक गाडू. मी आता माणसांपासून लय लांब आहे. माहिती भारी वाटतंय एकदम. असा ना स्वप्नातलं आयुष्य जगण्यासारखा फील येतं. पाऊस चालू झालाय जबरदस्त. असा दृश्य दाखवलं तेवढं भयानक आहे. मला ॲक्च्युली तिकडं जायचं आहे, पण इतका पाऊस आहे ना, आणि फोनला रेंज पण नाही. आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह यायचं आहे, तर मग ते राहून जाईल. लेस परत सुटली. भयानक पाऊस आहे, भयानक. ह्या साईडला गाव आहे, अख्खं धुक्यात गेलंय. आपल्याला इकडं पाठीमागं हे कसला व्ह्यू आहे बघा. आपण म्हणतो ना स्वर्गात, किंवा ते एकदम भयानक, ते काय म्हणतात त्याला, ते गोल गोल वादळ येतं. ते वादळ दिसते का पाठीमागं, ढगं आहेत ती पाहिजे बाई. आयुष्यात येऊन आहे ना काहीतरी असं कडक नाही ना केलं, त्यात आयुष्याला अर्थ नाही उरत. जायचं होतं आपल्याला पाठीमागं, पण पावसाने जरासं रेंज आणि थोडंसं असं वाटतं की पहिल्यांदाच आलो, जास्त रिस्क नको घ्यायला. परत येऊ, परत ट्राय करूयात. स्वर्गात आहे सध्या, जिथं कोणीच नाही आहे, फक्त मी आणि तुम्ही आहोत सोबत. पाऊस भयानक आहे. आयुष्यात आहे ना झुरत झुरत नाही जगायचं. जे काय असेल त्या मन मोकळेपणाने. एकदाचं काय जास्तीत जास्त शरीरातनं प्राण निघून जाईल, त्याच्या पलीकडे काय होईल नाही लोट घ्यायचं, मन लावून जगायचं.
आयुष्य तुमच्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. निसर्ग बघा. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. निसर्गात सगळं वाढून ठेवले आणि निसर्गात ज्या गोष्टी सुंदर आहेत ना त्याच्यापेक्षा ब्युटी सुंदर आपण नाही क्रिएट करू शकत. त्यामुळं माणूस आहे ना निसर्गाचा एक अंश आहे, निसर्ग नाही आहे. याचा विश्व याच्यावरती लक्ष द्या आणि आयुष्य जगायला सुरुवात करा. टेन्शन बिन्शन असतं रे, माणूस आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या ना तर आपल्याला होत येतो. पडतंय का कमेंटमध्ये कळवा. ऍक्च्युली आपण आता इथं आहोत. हे मंदिर आपल्या घरात दिसतं. भेटेल पाऊस फुल जबरदस्त झाला. पाठीमागे नदी आहे आणि घर आपल्या तिकडे खाली. घर दाखवतो. ते निळा शेड दिसतंय का, ते आपलं घर आहे. इकडे नदी आहे आळंदीची आणि आता आपण ह्या डोंगरात आहे. आपल्याला इथून जायचंय आणि त्या तिथून खाली, इथून असं जाऊन त्या तिथून खाली उतरून तिकडे घरी जायचंय. तर आता आपण इथं आहोत आणि इथून सुरुवात करायची. पाऊस खूप जास्त होता म्हणून मी परत पाठीमागं आलो, पण असं परत हरकत नाही पडत. इथून किती वेळात पोहोचतोय बघूयात. माझा पाठीमागचा व्ह्यू आहे. खाली दाखवतो. खाली शेती चालू आहे. जो तो आपापली म्हणजे भाजीपाला, कोणाचा फ्लावर, कोणाची जी काही तरकारी पिकते ती सगळी खाली काम चालू आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ह्या साईडला डोंगर बघा आणि तिथं खाली शेतात कामं चालू आहेत. दिसले का? हा मका आहे, इथं फ्लावर आहे, त्या तिथं कामं चालू आहेत. आपण ते मंदिर दिसते का पलीकडे, त्या मंदिरातनं आपण इकडं आलो आहे. आपलं घर इकडं खाली, ते निळं शेड दिसतंय ना कोपऱ्यात, ते आपलं शेड आहे. आता तिथपर्यंत जायचंय. थोडासा उशीर झालाय पण चला, कधीतरी सगळ्या स्वतःसाठी पण वेळ काढावा लागतो. रोजची धावपळ करून करून माणूस वैतागून जातो कुठेतरी. निघूयात आता. थोडंसं लेट झालंय. 5 मिनटं विश्रांती घेतली, परत जर्नी चालू. आयुष्य तुमच्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. निसर्ग बघा. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. निसर्गात सगळं वाढून ठेवले आणि निसर्गात ज्या गोष्टी सुंदर आहेत ना त्याच्यापेक्षा ब्युटी सुंदर आपण नाही क्रिएट करू शकत. त्यामुळं माणूस आहे ना निसर्गाचा एक अंश आहे, निसर्ग नाही आहे. याचा विश्व याच्यावरती लक्ष द्या आणि आयुष्य जगायला सुरुवात करा. टेन्शन बिन्शन असतं रे, माणूस आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या ना तर आपल्याला होत येतो. पडतंय का कमेंटमध्ये कळवा.